अध्यक्ष महोदय, हा एक फार महत्त्वाचा विषय जो सुधीर भाऊंनी घेतलेला आहे. खरं म्हणजे वर्षानुवर्ष आपण पाहतोय की चंद्रपूर असेल, नागपूर असेल, गडचिरोली असेल, इथे साहजिक आहे की हे प्रदूषण होत असतं. मग खाणी असतील, सिमेंटचं असेल, कोळशाचं असेल. बरं, असं मंत्री महोदयांनी सांगितलं की हे काही एका रात्रीत बंद होऊ शकतं का? तर तसंही नाही आहे. कारण थर्मल पॉवर प्लांट्स आपण मान्य करून चालू की हे प्रदूषण करतातच. वर्षानुवर्ष जसं ताईंनी सांगितलं, तर मी वयाचा आकडा की ते कॅल्क्युलेशन करत नाही. नाहीतर ताई मला नंतर फोन करून ओरडतील. पण हे हे खरं आहे की एवढे वर्ष तिथे प्रदूषण चालत आलेलं आहे. अनेक लोकांना त्रास होत आहे आणि परिस्थिती काही जास्ती काही बदलत नाही. बरं, आपण एका रात्रीत हे बदलू पण शकत नाही, कारण तो आपल्या देशावर अन्याय होईल. ज्याला आपण जस्ट ट्रान्झिशन बोलतो. आपण ग्रीन एनर्जीकडे चाललेलो आहे, आपण सोलर लावतोय, आपण बाकी सगळं करतोय. पण हा जो थर्मल पॉवर प्लांट आहे तो काही एका रात्रीत बंद होऊ शकत नाही. मग आपल्याला नेमकं काय काय करायला पाहिजे, काय उपाययोजना करायला पाहिजेत, ह्याच्यावर मी देखील काही ठराविक त्यावेळी काम केलं होतं. मला त्यावेळी पण सुधीर भाऊंनी काही सल्ला दिला होता. काही स्थानिक तिकडचे लोक आहेत, जसं लीना बुद्धे ताई आहेत, त्यांना खास करून आपण ह्या समितीत घ्या. त्या नांदगावमध्ये काम करतात. बंधू धोत्रे आहेत तिकडचे, ते काम करतात. पण अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना ह्याच सूचना करणार आहे की पहिली गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या थर्मल पॉवर प्लांट्सचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ऑडिट होणं गरजेचं आहे की कुठच्या प्रकारचा कोळसा ते वापरतात, किती त्याचं त्या स्टॅकमधून बाहेर काही प्रदूषण येत असेल तर सल्फर डायऑक्साईड असेल, बाकीचे जे काही गॅस असतील ते किती येतात आणि काय एफिशियन्सी आहे. दुसरं, जसं ताई म्हणाल्या की त्या 6 वर्षाच्या असताना हे सगळं सुरू झालं, आत्तापर्यंत सुरू आहे. ताई, आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल प्रत्येक थर्मल पॉवर प्लांटला एक लाईफ असते. हे जे उल्लेख होत आहेत ह्या नागपूर जिल्ह्यातले असतील, चंद्रपूर जिल्ह्यातले असतील, ह्याचं लाईफ आता संपत आलेलं आहे. ह्याचं तुम्ही वाढवणार कसं, ह्याचं मॉडर्नायझेशन कसं करणार, हा देखील एक आपण विचार केला पाहिजे. या प्रत्येक थर्मल पॉवर प्लांटला FGD म्हणजे फ्लू गॅस डिसल्फरायझेशनचं युनिट हे लागणं गरजेचं आहे. मध्यंतरीच्या काळात केंद्र सरकारने एक अहवाल आणला होता की ज्या शहरांमध्ये 10 लाख लोकसंख्या नसेल तिथे FGD लावण्याची गरज नाही. पण मी केंद्रीय मंत्री महोदयांना पण लिहिलेलं आहे आणि आपल्याला देखील विनंती करतो की FGD आणि स्टॅकिंग हे आपण 100% कंपल्सरी करा. काही काही ठिकाणी FGD नसल्यामुळे किंवा स्टॅकिंग नसल्यामुळे प्रदूषण होतं. बातमी म्हणजे थोडक्यात.